विरोधामधील फेक नरेटिव्ह रोखण्यासाठी ठाकरेंची सेना आता सज्ज झाली आहे। सोशल मीडियाच्या माध्यमातून फेक नरेटिव्हला उत्तर दिलं जाणार आहे। ठाकरेंच्या शिवसेनेच्या डीजी शाखेकडून नियंत्रण ठेवलं जाणार आहे। मुंबईतील प्रत्येक शाखेमध्ये डीजी समन्वयकाची नेमणूक देखील केली जाणार आहे। आणि या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी निवृत्ती बाबर आपल्यासोबत आहेत। निवृत्ती, ठाकरेंच्या शिवसेनेनं सोशल मीडियासाठी हे महत्त्वाचं पाऊल उचललं आहे। नक्कीच सागर, आपण पाहतोय की लोकसभा निवडणूक झाल्यापासून ठाकरे गटाला फेक नेरेटिव्हचा मोठ्या प्रमाणात सामना करावा लागतोय। आणि या संदर्भात ठाकरे गटाकडून फेक नेरेटिव्ह रोखण्यासाठी आणि नेत्यांविषयी जे काही चुकीच्या बातम्या पसरवल्या जातात ते रोखण्यासाठी ठाकरे गटाची तयारी जी आहे ती पूर्ण झाल्याचं आपल्याला पाहायला मिळते। ठाकरे गटाकडून डीजी समन्वयक जे आहेत ते प्रत्येक शाखेतून नेमले जाणार आहेत आणि हे सर्व डीजी समन्वयक जे आहेत ते संपूर्ण ठाकरे गटाच्या फेक नेरेटिव्ह जे त्यांच्या विरोधात चालतो ते रोखण्यासाठी हे सर्व डीजी समन्वयक काम करणार आहेत। उद्धव ठाकरे असतील, आदित्य ठाकरे असतील, नेते आणि पूर्ण शिवसेना पक्षाचं ज्या विरोधात बातम्या असतील किंवा चुकीच्या बातम्या ज्या चालवल्या जातात किंवा ट्रोल केलं जातं हे रोखण्यासाठी हे डीजी समन्वयक काम करणार आहेत। त्याचसोबतच शाखेमध्ये जे शिवसेनेच्या वतीने जी कामं केली जातात ती कामं देखील लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम जे आहे ते हे डीजी समन्वयक करणार आहेत। प्रत्येक शाखेचं एक सोशल मीडिया अकाउंट असणं गरजेचं आहे, असं देखील आदेश जे आहेत ते शिवसेना भवनातून देण्यात आलेले आहेत। आणि शिवसेना भवनातून ज्या पद्धतीने आदेश दिले त्याच पद्धतीने जे शाखा प्रमुख असतील किंवा शाखेतून जी लोकांची कामं केली जातात ती कामं सोशल मीडियावरती टाकणं देखील बंधनकारक असणार आहे, अशा आदेश आहेत ते शिवसेना भवनातून देण्यात आलेले आहेत। आणि आगामी महानगरपालिकेच्या दृष्टीने सोशल मीडियावरती जे फेक नेरेटिव्ह ठाकरे गटावरती केले जातात ते रोखण्यासाठी डीजी समन्वयक जे आहे ते येत्या काळामध्ये काम करताना आपल्याला पाहायला मिळतील। नक्कीच निवृत्ती, धन्यवाद या माहितीसाठी।